थोडस काम होतं म्हणून आज पुन्हा आवरून निघालो जवळ्याला जायला आणि चालू झाला आपला जत सांगोला हायवे. जाताना मग दिसला आपल्याला हा पेट्रोल पंप, म्हणून मग भरून घेतलं थोडस गाडीत तेल. सध्या चिंचणीच्या मायकाची यात्रा चालू आहे आणि हायवेला तर सगळ्या गाड्या यात्रेला जाणारच दिसत होत्या. आलो एकदाच जवळच्या चौकात आणि घेतलं थोडंफार पोरांना खाण्यासाठी काहीतरी खायला आणि लगेच निघालो मळ्याला मामाच्या घरी. घरात आमची आजी तांदूळ नीट करत बसली होती. दारासमोरच चिंच झाड पण लय मोठं आणि झाड पूर्ण चिंचनं लकडलंय बघा. मग मळ्यात जाऊन हरभऱ्याच ढाळच्या रानले बसलो खा. तेवढ्यात पोरांचं शाळा सुटायचं पण टायमिंग झालं होतं. मग मामा गाडीवर जाऊन घेऊन आलं पोरांना शाळेतनं. दिवस मावळला होता. मग आम्ही पण निघालो घरी यायला. घरी आले लगेच आईने फोन लावला मामाला पोचलोय म्हणून सांगायला. येताना हॉटेल मधून खायला भजी आणि जिलेबी आणली होती. ती थंड होण्याच्या अगोदरच टाकले खाऊन. गाडीचा ब्रेक पण लय लूज झाला होता म्हणून मग पकड घेऊन निघालो ब्रेक आवळायला. मग घेतला पकडीनं पटदिशी ब्रेक आवळून. दिवस मावळला होता आणि खुरड्यात कोंडलेली शेरडांची पिल्ली लय वरडायला लागली होती म्हणून मग त्यांना पण सोडलं शेरडांना प्यायला. तोपर्यंत इकडे घरात गरमागरम कॉफी तयार केली होती. मग कॉफी थंड होण्याच्या अगोदर बसलो मग मी पीत कॉफी. तसं मी कधी रोज चहा कॉफी नाही पीत पण आज प्यावं म्हंटल जरा. मग तुम्ही बी जाता चॅनल थोडं सबस्क्राईब करा.